गेल्या अनेक वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की APMC नागपूर याच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी आपल्याला वर्तमानपत्रामधून आणि लोकांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. व्यापारी लोक, शेतकरी लोक अत्यंत अडचणीमध्ये आहे. सुविधांचा प्रचंड अभाव तिथे आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात सहकार विभागाकडे तक्रार केल्यानंतर तिथल्या ऑडिटर्सने सहकार विभागाच्या त्याची चौकशी केली, त्याचे रिपोर्ट दिले, पण त्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. नवीन APMCचं बिलही येणार होतं, ते आलं पण अजूनपर्यंत लागू झालं नाही. आमची माननीय देवेंद्रजींना मी तक्रार करतो आहे की इथल्या प्रचंड भ्रष्टाचाराची गैरसोयीच्या संदर्भात आपण एकदा पाहणी करावी. इथे सगळे लोक ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्या कामाची चौकशी झाली पाहिजे. तिथल्या येणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची सुविधा मिळाली पाहिजे. व्यापाऱ्यांना तिथल्या दुकानांना लीज देऊन कुठे त्यांना लोन पाहिजे असेल तर ते मॉर्गेज ठेवण्याची त्यांना सुविधा देखील प्राप्त झाली पाहिजे. या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय आपण पालकमंत्री म्हणून एकत्र बसून सरकारने घ्यावा ही विनंती वजा तक्रार करायला मी इथे आलेलो आहे आणि मी ती तक्रार आता देत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.